नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली, ज्या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला, त्या महिन्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याचा हा 10वा हप्ता आहे। या 10व्या हप्त्यापर्यंत म्हणजे 9व्या हप्त्यापर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे महिना संपायच्या अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आलेले आहेत। त्याचबरोबर काही महिन्यांमध्ये पुढच्या महिन्याचे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। परंतु मित्रांनो, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की लाडकी बहीण योजनेचे 10वा जो हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, आज येणार, उद्या येणार, परवा येणार, आज येणार, आत्ता येणार वगैरे अशा अनेक अफवा किंवा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या। परंतु मित्रांनो, अद्याप तरी सुद्धा कोणत्याही लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे 1500 रुपये जमा झालेले नाहीत। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। यामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की सर, आम्हाला लाभार्थ्यांना हे पैसे कधी येणार? दर महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे 100% लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येतात, परंतु या महिन्यामध्ये हा उशीर का झालेला आहे? कदाचित आमचं नाव या लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेलं आहेत का? आम्हाला यापुढे पैसे मिळणार आहेत किंवा नाही, अशी शंका किंवा अशी भीती लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असताना लाडकी बहीण योजनेचे सर्वासर्वे किंवा विभागाचे प्रमुख महाराष्ट्राचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक अतिशय महत्त्वाची बातमी किंवा अतिशय महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आणि त्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। वाटते की मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून। तर मित्रांनो, अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना ही लेट का होत आहे? कारण मित्रांनो, आर्थिक वर्ष संपलेलं आहे। आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी पूर्ण लेखाजोखा, मागणीपत्र किंवा लेखाशीर्ष मंजूर करून घ्यावा लागतो आणि या लेखाशीर्षाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करावे लागतात। मागच्या 30 तारखेला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 30 तारखेला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे 25 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये जेवढाही निधी लागणार आहे, हा सर्व निधी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करून रक्कम अदा करण्यासंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता हे लाडकी बहीण योजनेचे पैसे 1, 2, 3, 4 दिवसामध्ये 100% तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। काही कारणामुळे, जे कारण आत्ता या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, नेमकं हे पैसे लेट का होत आहेत आणि हे कधी पैसे येतील या संदर्भात लवकरच याविषयी अपडेट देणार, अधिकृत माहिती येणार। आपल्या चॅनलवरती या संदर्भात अपडेट आल्यानंतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार। ती माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचा 10वा हप्ता लेट का होत आहेत, का जमा झालेला नाही, त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।